बाहेर देऊ का? बडे राजकारणी अधिकारी लोकांसोबत उठबस जादूटोणा मंत्राच्या भीतीने महिलांवर अत्याचार करणारा आणि लोकांची आर्थिक फसवणूक करणारा अशोक खरात हा आता तुरुंगात खचला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुरुवातीला अटक केल्यानंतर चौकशीत सहकार्य न करणारा खरात आता पोलिसांच्या प्रश्नाला निमूटपणे उत्तर देत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वयंघोषित कॅप्टन खरातवर आतापर्यंत महिला अत्याचाराचे 8, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे 6 तर धमकावल्याचा 1 असे एकूण 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष तपास पथक एसआयटी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला उच्च न्यायालयात हजर करण्यात आले आहे. खरातची 5व्या गुन्ह्यात पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. 17 मार्चपासून सातत्याने पोलीस कोठडीत असलेल्या खरातचा तोरा आता पूर्णपणे उतरला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर अशोक खरात हा तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले होते. पोलिसांना उडाउडीची उत्तरे देत होता. सुरुवातीला उडाउडीची उत्तरे देणारा खरात आता पोलिसांना तपासात सहकार्य करत आहे. मात्र दीर्घकाळ कोठडीत राहिल्यामुळे त्याची मानसिक स्थिती खालावली असून तो खांदेदुखीने त्रस्त असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. खरात विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक प्रकरणातील पीडित विधवा महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार खरातने तिला आपल्या कार्यालयात मी बोलवले होते. तिथे तिला मिठाई खायला देऊन मी शंकराचा अवतार आहे, मी तुझी शुद्धी करत आहे असे भासवले. जर तिने शारीरिक संबंधांना नकार दिला तर मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याची भीती त्याने घातली. या मानसिक दडपणाखालीच त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.